एक्सक्लुझिव्ह 30 तोळे सोने 30 तोळे चांदी गायब. पुण्यातील धक्कादायक घटना. 45 लाखांचा ऐवज लंपास. मुलखेड गाव हादरले. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून. मुलखेड गावात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत सलग 2 घरांना लक्ष्य करत धाडसी घरफोडी केली. एका घरातून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली, तर दुसऱ्या घरात प्रतिकार करणाऱ्या घरमालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुलखेड गावातील रणजित भगवान केदारी यांच्या घराच्या मागील बाजूची खिडकीचा गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील सदस्य झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अंदाजे 30 तोळे सोने, 30 तोळे चांदी आणि 15,000 रुपये रोख असा सुमारे 45 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर चोरट्यांनी शेजारील अनिल भालेराव यांच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरमालक अनिल भालेराव यांना जाग आल्याने त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जागे झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अनिल भालेराव यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरवस्तीत घडलेल्या या सलग 2 घटनांमुळे मुलखेड गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 महिन्यांतील ही दुसरी मोठी घरफोडी असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुळशी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आरोपींना तातडीने अटक करावी आणि गावात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि अधिकृत तपासातून समोर येणारी माहिती आम्ही आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे. आज पाठी मुलखेडगाव हद्दीमध्ये 3:30च्या दरम्यान सचिन केदारी यांच्या घरात जबरी चोरी झालेली. अंदाजे 30 तोळे सोनं व 30 तोळे चांदी, 15,000 रुपये कॅश. तसेच त्यांच्या शेजारचे आपले भालेराव कुटुंबातले अनिल भालेराव, सचिन भालेरावचे भाऊ यांना सुद्धा झोपत असताना जबरहान मारहाण करून त्यांच्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला केलेला आहे. माझी प्रशासनाला हीच पोलीस विभागाला विनंती राहील. ताबडतोब वारंवार अशा घटना घडतात. नागरिक सुद्धा मुलखेड गाव असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, घोटवडे असेल किंवा चांडे, टोटल भयभीत झालेले आहे. ताबडतोब अशा दरोडेखोरांना पकडून एक चांगली शिक्षा द्यावी आणि समाज बांधवात जो आता भीतीचं वातावरण पसरलंय, नागरिकांना कसं रात्रीचं शांत झोपता येईल, प्रत्येक नागरिकाचा तो हक्कच आहे. आज संपूर्ण गाव असेल किंवा तालुक्यातील लोक